मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्याची यशस्वी सांगता। राज्य शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेला सेवा पंधरवडा 2025 हा उपक्रम महाड उपविभागीय क्षेत्रात यशस्वीपणे राबवण्यात आला। त्याची सांगता बुधवार 1 ऑक्टोबर 2025 रोजी महाड येथील संत रोहिदास सभागृहात राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी मंत्री गोगावले यांच्या समवेत महाडचे तहसीलदार महेश चितोळे, पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आदी शासकीय अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते। यावेळी लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले आणि निवासी जागा सनदांचं वाटप करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आणि महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हा उपक्रम राज्यभर राबवण्यात आला। महाड उपविभागातही प्रशासनाने हा पंधरवडा यशस्वी केला। महाडचे तहसीलदार महेश चितोळे यांनी प्रास्ताविक करताना सेवा पंधरवड्याचे तपशील मांडले। प्रत्यक्षात नकाशावरील 153 रस्त्यांचा उल्लेख करत नकाशावर नोंद नसलेले तब्बल 1600 अधिक पानंद रस्ते शोधून त्यांची पाहणी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच हे रस्ते भविष्यात शासनाकडून नोंदणीकृत केले जातील असं देखील नमूद केलं। प्रत्येक गावातील स्मशानभूमीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यावरही प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। या उपक्रमाअंतर्गत महाड पोलादपूर तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजासाठी निवासी जागा, घरकुलासाठी सनद वाटपाची प्रक्रिया सुरू आहे। काही लाभार्थ्यांना या कार्यक्रमातून सनद कागदपत्र देण्यात आली। या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत जागा व सनद पोहोचेपर्यंत हे काम सुरूच राहणार असल्याचं तहसीलदार चितोळे यांनी स्पष्ट केलं। मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा पुरवण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं। पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आभार प्रदर्शन केलं। या सेवा पंधरवड्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ सहजतेने उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त होत आहे। पहिला आपल्या सगळ्यांच्या वतीने पंतप्रधानांना ह्या 75व्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवड्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो की आज आमचे दोन्ही तालुक्यातले तहसीलदार आणि त्यांचे सर्व बाकी अधिकारी, कर्मचारी यांनी सगळ्यांनी गेल्या 15 दिवसात हा सेवा पंधरवडा सुरू झाला। त्या पंधरवड्यामध्ये विविध खात्याचे दाखले असतील, आधार कार्ड असतील, आयुष्यमान भारत कार्ड असतील किंवा इतर जातीचे दाखले असतील, हे सगळ्यांचं वाटप आज आम्ही केलंय। चांगली योजना आहे की जे कधी मिळत नव्हतं ते या सेवा पंधरवड्यामध्ये दिले गेले आणि म्हणून करता मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।